नाही साहेब, जर 6 वाजता तुम्ही पंचनामा करता तर थोडी आत्ताची वेळ काय होती? पंचनाम्याचा टायमिंग काय असतो शासकीय नियमाप्रमाणे, आणि तो चुकलेला आहे तुमचा. दुसरी गोष्ट तुम्ही आता अचूक दुरुस्ती अपील करा. सर्वसामान्य जनतेला हे लोक गाफील ठेवतात आणि नंतर अपील करायला लावतात ते. आता तुम्ही छोटा टाइम 5:30 ला तिथं होतं, मग तुम्ही काय म्हटले 6 वाजता? मी 4 वाजल्यापासून शासकीय म्हणजे तुमच्या नियमाप्रमाणे वरिष्ठांचं हात चालू आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये गैरव्यवहार मी तसा 4 वाजल्यापासून वरिष्ठांना तुम्ही घाबरत नाही असं माझा प्रश्न आहे. तुम्ही सांगता की अपील करा. हे काम पहिलं बंद ठेवा. तुमच्या लेवलचं काम तुम्ही करायचं, वरिष्ठांनी करायला तुम्ही काय म्हणता अधिकृत तुम्ही अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही आहे ना आत्ताच्या आता वेळ पण खोटं बोलली आणि स्पॉट पंचनामा केल्यानंतर लगेच पंचनामाचा कागद तहसीलदार ऑफिस मध्ये तुम्ही सबमिट करायला पाहिजे. मग का जमा नाही केला? नाही झाला नाही. आज अहवाल नाही, त्याच दिवशी का नाही केला? आज तुम्हाला आहे खोटे नाटे अजून 4-5 लोकांनी मला करायचे मी लगेच त्यांच्यात बरं का साहेब तडजोड झाली होती बँकेचे आणि हा मनुष्य माहितीये का नाही तुम्हाला? तडजोड झालेली असताना तडजोड झाली होती बँकेच्या याच्या विरुद्ध साहेब माझी बँकवाल्याची तडजोड झाली बरं का. मी त्यांना 3 लाख म्हणतो ते म्हणजे 4,09,000. आणि एवढा पण तुम्हाला जर खोटं वाटत असलं माझं, तर आपल्या पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं जे त्यांना बोलत होतं ते मग जर ठरलेलं होतं सर त्यांना भरायचे वगैरे सगळं, त्याला मी अधिकारी नाही ना. तुम्ही या गोष्टी नाही आम्ही बोलू, पण हे पंचनाम्याच्या बाबतीमध्ये तुम्ही खोटं का बोलले? नाही तुम्ही संबंधित अधिकारी आहात. तुम्ही संबंधित अधिकारी ऐका बोलू नाही. तुम्ही संबंधित अधिकारी आहेत आणि या ठिकाणी कोणत्याच पंचायतची सही नाही. हा पंचनामा होऊ शकतो का? बरं आता घेतली ही मुकुंद दिलीप शेळके हा कोण व्यक्ती आहे? तो बँकेचा आम्ही त्याची आयडेंटिटी नाही. मग स्वतःला कर्मचारी येतात जे काय त्यांच्या तुम्ही एक जबाबदार व्यक्ती जबाबदार व्यक्ती संबंधित अधिकाऱ्याचा कोणताही आयडेंटिफाय न करता तो जर तोताय असला आणि ह्या लोकांनी जर ती रक्कम भरली वेळेवर, मग काय करणार? पैसे कोणाला बरोबर हे पैसे कोणाला? तुम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचं काम कोणाचं होतं? कोणाचं होतं? प्रत्येक गोष्टी घरात धुंडाळा सुद्धा देत होते, त्यांना तो अधिकार दिलेला होता कोर्टाने, हे बरोबर. बिगर आयडेंटिटीचा तुमच्या यांना कोर्टाचे आदेश होते, परंतु बँक प्रतिनिधी खरा आहे का खोटा आहे का पाहिजे. माझ्यासारखा त्रयस्थ मनुष्य आहे, तुम्ही चेक का नाही केलं? तुम्ही तहसीलदारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारचे प्रतिनिधी म्हणून जर तुम्ही आले, बँकवाला मनुष्य आहे, हा घर मालक आहे का हा घर मालक आहे का हा घर मालक आहे, याचं आयडेंटिफिकेशन तुम्ही केलं का? नाही केलं. याच्यात कोण? हा जर कनगरे नावाची व्यक्ती आहे आमच्या याच्या आडून एखादा दुसरा क्ष व्यक्ती उभा राहिला आणि त्याच्याशी तुम्ही बोलले तर कनगरेवर बंधनकारक राहील का ते? असं नाही नव्हतं. तुम्ही ते होतं तुमच्याकडून आयडेंटिफिकेशन याचं नाही केलं. आदर मालक आहे कोण आहे? तूच आहे का तो? हाच गट नंबर आहे का? हाच सर्व नंबर आहे का? हेच घर आहे का? दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय म्हटले सर, तुम्ही जे अशा चुकीच्या पद्धतीने केले ना तिथे हे चुकीचं काहीच नाही. तुमच्या समोर बघितलं टाइम मध्ये अर्धा तास आणि त्याच दिवशी महसूल आपल्या त्याच दिवशी तुमच्या समोर आहे. त्या दिवशी नाही वेळ झाला मला. तिथून तर किती काय केली मला वाटत
नाही नाही मला पुढं नाही किती दिवस झाले? चौकशी करायची तुम्हाला आहे ना तुम्हाला पुढे जायचं म्हणजे तुम्हाला घरी जायची नाही तुम्हाला पगार जर मिळतो ना शासनाचा जनतेची मॅडम सेवा पगारावर करण्यासाठी. नका हे करू. नाही पगारावर म्हणजे तुम्हाला जनता मालक आहे सर जनता आहे ना मालक. आम्ही कोण नाही म्हणत. भ्रष्टाचार आणि आम्ही त्याच्यामध्ये एकही चुकीचं काम केलेलं नाही चुकीचं काम पंचनामा तुम्ही आम्ही- वेळ आता तुम्ही कुठे टाकली ते तुम्ही मागता मी हा त्या दिवसाचा पंचनाम्यात काही बदल असेल तर ते सांगा ठीक आहे आता बरोबर आहे. ऐका मुकुंद दिलीप शेळके कोण आहे माहिती तो कोण आहे मला नाही माहिती. तो बँकेचा आहे. बघा मग. बघा यांना. तुम्ही माणसं आणले ते माहिती यांना माहित नाही बघा त्यांनीच लिहिलं म्हणतात आता हो. इथं पंचनामा करायला तुम्ही हो. म्हणजे दुसऱ्याच्या हातात कागद देऊन त्याला लिहायला का देतात हे तुमचा नाही, अधिकार नाही. त्याच्या अधिकार त्याच्या अक्षरात लिहायला पाहिजे त्याच्या होते. अक्षरात त्याच्या नाही. अक्षरात पंचनामा पंचनामा मी केलेला नाही. मंडलाधिकाऱ्यांनीच केला त्याच्या आहे. अक्षरात त्यांनी नाव टाकून सही केली दुसरं आहे का काही पंचनामा लिखित स्वरूपाचा आहे नाही. का? नाही ना? नाही. पंचनामा printed असतो का आणि तुमचा? किती ठिकाणी माझ्या हा पंचनामा प्रिंटेड आहे करून ठेवलेला आहे हा पंचनामा प्रिंटेड असलाच नाही पाहिजे नवी घटना पंचनामा ऐकून घ्या. दररोज जे मात्र वेगळे असेल त्या प्रिंटेड पंचनाम्याचा उपयोग काय दुसऱ्याचे कागद आहे त्याचे. पहिला दाखवा मॅडम दुसरा आहे एक कागद आहे डायरेक्ट हे काय समोर कागद असेल इथं कारण कागद आहे त्याच्यात एक कागद आहे याच्यात कागद आहे याच्यात दप्तर तुम्ही हे बाई, त्याच्या खाली बघा चौकशी करायची बघा उचकून बघू द्या त्याच्या खाली कागद असेल याचा आहे. त्या दिवशी तुम्ही हुकूम केले पंचनामा करण्यासाठी किंवा